नमस्कार। आज मी बोलणार आहे बलिदान मासाविषयी। आता बलिदान मास म्हटल्यावर तुमच्या मनात सगळ्यात आधी प्रश्न आला असेल की बलिदान मास सुरू होऊन तर 4 दिवस उलटून गेलेत, मग आज हा व्हिडिओ कशासाठी? मी सुरुवातीलाच तुम्हाला रिक्वेस्ट करते की हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, म्हणजे मला बलिदान मासाविषयी काय नेमकं म्हणायचंय हे तुमच्या लक्षात येईल। छावा चित्रपट हा तर तुम्ही पाहिलाच असेल। छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला। होय, अनेक जणांना छत्रपती संभाजी महाराज म्हणजे नेमकं काय व्यक्तिमत्व आहे, नेमकं त्यांच्या बाबतीत काय घडलं हे अनेक जणांना माहिती नव्हतं, आणि ह्या चित्रपटाद्वारे आज हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलाय। पण महाराजांचा जो शेवटचा काळ होता तो पूर्णपणे ह्या चित्रपटात दाखवला गेला नाहीये। आपण कल्पनाही करू शकत नाही इतका भयानक तो शेवटचा काळ होता। महाराजांच्या आयुष्याचे जे शेवटचे 30 दिवस होते ते इतके वाईट होते की खरंच आपण कल्पनाही करू शकत नाही की त्यांच्या बाबतीत काय काय झालंय। तर त्यांना ही श्रद्धांजली म्हणून की त्यांनी जे सहन केलं ते तितकं नाही तर अगदी 0.1% तरी थोडं आपण सहन करावं, त्यांना एक श्रद्धांजली म्हणून हा बलिदान मास पाळला जातो। इव्हन हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधी पण माझ्या कितीतरी लोक असे ओळखीचे आहेत, माझे स्टुडंट्स पण आहेत की जे हे बलिदान मास पाळतात। चित्रपटानंतर अनेक रील्स आले, पोस्ट आले की छावा चित्रपट बघून भावुक झाले, अनेक लोक थिएटरमध्ये रडले। असं म्हणतात की क्वचितच असं कोणीतरी असेल की न रडता थिएटरच्या बाहेर आले। तर ज्या लोकांच्या डोळ्यात हा चित्रपट पाहून अश्रू आले त्यातली किती लोक बलिदान मास पाळणार? बरं, बलिदान मास पाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बलिदान मास पाळायचं आपलं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्हाला 30 दिवस उपवास करायचा आहे की 30 दिवस हे व्रत करायचंय किंवा 30 दिवस अमुक अमुक गोष्ट करायची नाही। ह्या गोष्टी आपण ठरवायच्या, ह्या बलिदान मासाचे नियम आपण ठरवायचे। महाराजांच्या बाबतीत काय काय झालं हे तर तुम्हाला समजलंच आहे, तर त्यातल्या थोड्या तरी यातना आपल्याला समजाव्यात। आज ऍक्च्युली त्यांच्या बलिदान त्या 1 महिन्यामध्ये त्यांनी जे आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, का दिलं? कारण त्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे। तर त्यांना थोडीशी श्रद्धांजली आपल्याकडनं व्हावी म्हणून हा बलिदान मास पाळायचा आहे। तर जसं मी सांगितलं की नियम आपणच ठरवायचे। इथे प्रत्येक जण आपापल्या परीने नियम पाळतात। काही जण तर डोक्यावरचे केस कट करतात, काही जण पूर्ण महिना 1 टाइम जेवतात, म्हणजे 1 टाइम उपवास करतात, 1 टाइम साधं जेवतात। काही जण दोन्ही टाइम जेवतात पण अगदी साधं सात्विक जेवण, घरात गोडाधोडाचं नाही, नॉनव्हेज नाही, काही नाही। म्हणजे सणासुदीला जे काही पक्वान्न करतो, पक्वान्नामध्ये जे काही मोडतं ते काही खात नाही, बाहेरची मिठाई नाही, चॉकलेट्स नाही, काही नाही। घरात भाजी भाकरी भात आमटी करायचं, तेवढं जेवायचं, हे करतात। काही जण गादीवर झोपत नाही, जमिनीवर झोपतात। काही जण थंड पाण्याने आंघोळ करतात, गरम पाणी वापरत नाही। काही जण पायात चप्पल घालत नाही, कारण चप्पल न घालता जेव्हा आपण जमिनीवर चालतो, जेव्हा एखादा खडा टोचतो ना पायाला, तेव्हा ज्या वेदना होतात त्यावर ना आपण थोडीशी तरी कल्पना करू शकतो की महाराजांना किती वेदना झाल्या असतील। तर असं प्रत्येक जण आपापल्या परीने ते ठरवतं की हा बलिदान मास कसा पाळायचा। तर ह्याचे नियम आपणच ठरवायचे। काही जण आपल्या सगळ्यात आवडीचा पदार्थ की नाही मला हा रोज जेवणात पाहिजेच, की नाही हा अगदी समोर आला तर मी राहू शकत नाही, असे पदार्थ सोडतात। काही जण आवडीचं फळ सोडतात, मिठाई सोडतात। तर जसं मी सांगितलं की हा नियम आपला आपला घालून घ्यायचा। बरं, तर हा व्हिडिओ बलिदान मास ऑलरेडी सुरू झालाय आणि मी आता का अपलोड करते? तर तुम्ही म्हणाल आता ऑलरेडी 4 दिवस होऊन गेलेत, आता आम्ही काय करायचं? हरकत नाही, तुम्ही जर ह्या बलिदान मासातला 1 जरी दिवस श्रद्धेने महाराजांसाठी जर दिलात ना, तर ती खरंच त्यांच्या प्रती ती खरी श्रद्धांजली ठरेल। जे काही कराल मनापासून करा, फोर्स हा करतोय तो करतोय जग करते म्हणून आपणही करूया नाही। तुमच्या मनात जर
महाराजांविषयी खरंच आदर असेल, त्यांना थोडी तरी श्रद्धांजली आपण व्हावी असं जर वाटत असेल तरच बलिदान मास पाळा. फॉर्मॅलिटी म्हणून काहीही करू नका. तर जसं मी सांगितलं की ऑलरेडी 4 दिवस झालेत, तुम्ही 15 दिवस करू शकता, 8 दिवस करू शकता, 5 दिवस करू शकता. अगदी 1 दिवस जरी मनापासून तुम्ही महाराजांना दिलात तरीही पुरेसं आहे. खरंच बलिदान मास ॲक्च्युली तो महिना कसा गेला महाराजांसाठी हे वर्णन करणं तर माझ्यासाठी अशक्यच आहे. जर एखादा तुम्हाला दुसरा व्हिडिओ जर सापडला की महाराजांचा शेवटचा काळ कसा गेला तर अवश्य पहा, कारण माझ्याच्याने तरी ते वर्णन केलं जाणार नाही. माझ्यासाठी ते अशक्य आहे, कारण मी ते सांगू शकत नाही होणार माझ्याच्याने ते. पण मी एवढीच विनंती करेन की त्या बलिदान मासामध्ये जे महाराजांनी बलिदान दिलं तर त्यांच्याप्रती ॲटलिस्ट ह्या बलिदान मासातला 1 दिवस तरी महाराजांसाठी श्रद्धांजली म्हणून ह्या बलिदान मासातला 1 दिवस तरी आपण नक्की पाळावा, हीच माझी विनंती आहे. आमच्या घरात आम्ही आमचे नियम घातलेले आहेत. बलिदान मासाची सुरुवात आम्ही ऑलरेडी आमच्या घरी केलेली आहे. नियम तुमचे तुम्ही घालू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही बलिदान मास पाळू शकता, पण बलिदान मास नक्की पाळा, हीच माझी सर्वांना विनंती आहे.